जय भीम. नमो बुद्धाय. आपल्या या ध्यान वर्गामध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही उत्सुकच असणार की उद्या काय असेल. दोन शब्द असतात, मोमेंट आणि मेमरी. क्षण आणि स्मरण. खूपच कमी क्षण जे असतात ते आपल्या स्मरणात राहत असतात. पण जर आपल्या प्रत्येक मोमेंट ह्या मेमरी करायच्या असतील, प्रत्येक क्षण हा जर स्मरणात करायचा असेल, तर ध्यान हे त्याच्यासाठी एक खूप उत्कृष्ट साधन आहे. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं की आपण आनापानसती ध्यानाच्या 4 पायऱ्यांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि ह्याच 4 पायऱ्यांच्या रूपकातून आपण बघणार आहोत की आनापानसती ध्यान ही पहिल्या पायरीसाठी आपण जसं मेंढ्या आणि त्या मेंढ्यांना जो मेंढपाळ हा 10-10च्या टप्प्यात बाहेर पाठवतो. दुसऱ्या पायरीत आपण बघितलं की तोच मेंढपाळ 10-10च्या टप्प्यामध्ये संध्याकाळी त्या मेंढ्यांना आत घेत असतो. पुढच्या 2 पायरींसाठी आपण 2 रूपकाचा वापर करणार आहोत. तो म्हणजे झोका आणि ह्या झोक्यात हलताना आपण पाहणं आणि त्या झोक्यात असलेल्या बाळाला पाहणं. तर या पद्धतीने आपण या 4ही पायऱ्यांचा एकत्र सराव करणार आहोत. तर हे करताना महत्त्वाचं मला अजून एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे की आपलं जे मन आहे हे मन खूपदा विचलित असतं आणि नकारात्मक असतं. तर हे विचलित मन आणि नकारात्मक मन याच्यासाठी विशेष 2 ध्यान असतात. विचलित मनासाठी आनापानसती आणि नकारात्मक मनाला सकारात्मक करण्यासाठी मैत्री भावना. तर ह्या दोन्ही ध्यानाच्या संदर्भात आपण हळूहळू टप्प्यात बघणारच आहोत. तर उद्याच्या ध्यान सरावासाठी अवश्य या. जय भीम. नमो बुद्धाय.